नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर चीज बिर्याणी। तर चला तर मग चालू करूया। आज तुम्ही म्हणाल हे काय, तर अचानक मला सुचलं की माझ्या घरामध्ये मटार शिल्लक होतं। तर म्हटलं तर याचं काय करायचं, रोजची भाजी खाऊन तर कंटाळा आहे। तर म्हटलं चला नवीन काय ते ट्राय करूया। त्यासाठी मग मी काय केलं, घरात माझे तांदूळ होते, बासमती तांदूळ नव्हते, माझ्याकडे वाडा कोलम होता। तर तो मी बिर्याणीसारखा शिजायला टाकला। त्याच्यामध्ये मी खडा मसाला टाकले आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून घेतलं। आता लिंबू का पिळायचं, कारण यामध्ये लिंबू पिळल्यामुळे ना आपला भात जो असतो तो सुट्टा होतो आणि त्याला चकाकी येते छान, आणि भात देखील पांढरा शुभ्र दिसतो। यासाठी तुम्ही या ठिकाणी लिंबू वगैरे पिळून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता मी लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे, त्याला छान अशी उकळ आलेली आहे। आणि मग त्याच्यामध्ये मी तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत। या ठिकाणी मी वाडा कोलम यूज केलेला आहे। तुमच्याकडे जर का बासमती मोठा लांबडा तांदूळ असेल तर तो तुम्ही यूज करू शकता। मी माझ्या घरामध्ये जेवढं मटेरियल होतं तेवढं मटेरियल यूज करून या ठिकाणी मटार पनीर चीज बिर्याणी या ठिकाणी बनवलेली आहे। ती कशी बनवली याची आपण रेसिपी या ठिकाणी बघत आहोत। त्या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी तांदूळ वगैरे त्या ठिकाणी टाकलेले आहेत। आता मी बिर्याणीसारखं हे जे तांदूळ आहेत ते मी सेपरेट पाणी वगैरे त्यातून काढून घेणार नाही आहे। त्यात मी लागेल एवढंच पाणी टाकून तो भात शिजवून घेणार आहे नॉर्मल। ते या ठिकाणी बघू शकता हे मटर मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते पहिल्यांदा मी तेलात भाजून घेणार आहे, जेणेकरून ते पटकन शिजले जातील। जर का तुमचे मटर कवळे असतील तर तुम्ही डायरेक्ट देखील भाज्यांमध्ये टाकू शकता, पण माझे जर असे कडक होते म्हणून मी ते भाजून घेते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे तर हे आपण बघूयात। त्याच्या अगोदर आपण हे मटार वगैरे चांगले भाजून घेतले। आता ते बघू शकता कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, कोबी। तुम्ही कोबी कोण टाकतं का, तर माझ्या घरात ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या या ठिकाणी मी यूज केलेल्या आहेत। तुमच्याकडे गाजर असेल, त्यानंतर फरसबी असेल, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता। मी म्हटलं ना मला रोजच्या भाकरीचा कंटाळा आला होता, म्हणून मला नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं, म्हणून मी हे ट्राय केलं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मटार म्हणजेच वाटाणा या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। त्यानंतर मी काजू वापरलेत। काजू मी थोडेसेच वापरलेत कारण माझ्या मुलांना जास्त आवडत नाहीत। तर या ठिकाणी मी काजू वगैरे छान भाजून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त या ठिकाणी काजू वगैरे करू शकता। त्यानंतर लाल तिखट वगैरे जे काय आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता। आता मी पनीर वापरणार आहे। मी पनीरची ॲड वगैरे करत नाही आहे, मी फक्त तुम्हाला दाखवते। तर ते बघू शकता मी पनीर वगैरे या ठिकाणी घेणार आहे। ते देखील जरासं मी हलकंसं असं तेलामध्ये भाजून घेणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपले काजू वगैरे भाजून झालेत। आता आपण या ठिकाणी पनीर टाकणार आहे। पनीरला जरासं तेल जास्त वापरायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आहे। तर या ठिकाणी मी पॅकेटमधून पनीर काढून घेते। या ठिकाणी पनीर टाकल्यानंतर तुम्ही ते एकसारखं हलवायचं आहे। जर का तुम्ही टाकून इकडे तिकडे केलं तर हे पनीर खाली चिकटू शकतं। आता हे पनीर छान भाजून घ्यायचं। तर भाजून का घ्यायचं, का तर कच्चं काय काय त्यांना आवडत नाही, तर मी या ठिकाणी पनीर भाजून घेते जरासं। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काय आपले इन्ग्रेडियंट्स होते ते यूज करायचे आहेत, स्टेप बाय स्टेप करायचे, सगळे एकदम नाही टाकायचे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी जरासं हॉटेलसारखं आपल्याला चव यावी रेस्टॉरंटसारखी, तर त्यासाठी मी या ठिकाणी बटर यूज केलेला आहे। ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर नका वापरू। तर या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा, आणि तुमच्या आवडीनुसार कांदा तुम्ही बारीक चिरू शकता किंवा असे उभे काप पण करू शकता। इथे बघू शकता मी कांदा छान असा भाजून घेतला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे, आणि हा टोमॅटो चांगला असा छान असा त्याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे। या पद्धतीने तुम्हाला तो परतायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही कॅप्सिकम, कोबी नंतर तुम्ही टाकू शकता। आता ह्या भाज्या पटकन शिजाव्यात, त्याला पाणी वगैरे असं नॉर्मल सुटलं पाहिजे, तेल वगैरे। अद्रक लसूण पेस्ट देखील मी यामध्ये लगेच ॲड केली। असं का केलं, कारण तुम्ही जेवढ्या भाज्या चांगल्या परतून घ्याल ना तेवढी चांगली चव ही त्या भाज्यामध्ये, त्या बिर्याणीमध्ये उतरणार आहे। तर या भाज्या चांगल्या शिजाव्यात म्हणून मी वरून मीठ वगैरे त्या ठिकाणी टाकलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो जे काही टाकले मी ते चांगले त्या ठिकाणी भाज्या शिजल्या जातील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मीठ टाकले। मीठ टाकल्यानंतर ते चांगलं हलवून घ्यायचं।
एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून या भाज्यामध्ये हे सगळं मीठ या ठिकाणी मिक्स होईल. नंतर यावरती ना झाकण ठेवून टाका ते जरा 5-10 मिनटं, जेणेकरून भाज्या चांगल्या शिजल्या जातील. आता या भाज्या कशा शिजल्या हे तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे. या ठिकाणी बघू शकता चांगल्या भाज्या शिजत आलेल्या आहेत आपल्या. जरा जरा हलवून घ्यायचं. टोमॅटो वगैरे छोटे काप केले तर पटकन ते म्हणजे वितळी जातात त्याच्यामध्ये. या ठिकाणी बघू शकता कोबी वगैरे सगळं टाकले मी. आता याच्यामध्ये ना आपण हळूहळू लाल तिखट, त्यानंतर हळद, गरम मसाला, धना पावडर हे तुम्ही टाकायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तो तुम्ही यूज करा. नसेल तुमच्याकडे बिर्याणी मसाला तर तुम्ही काय करायचं, आपल्याकडे जे खडे मसाले असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी, त्याचप्रमाणे तेजपत्ता हे तुम्ही या ठिकाणी भाजून घेऊन ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी बिर्याणी मसाला वगैरे यूज केलेला आहे सुहानाचा. तर पुन्हा एकदा मी बघा मसाला वगैरे टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. असं का करायचं, कारण त्याच्यामध्ये भाजीमध्ये हे सगळे मसाले उतरले जातात आणि जेवढे मसाले चांगले भाजून घेऊ तेवढीच भाजी असो किंवा बिर्याणी असो खूप छान लागते. तर या ठिकाणी मी तुम्हाला अजून जवळून दाखवते की भाजी वगैरे कशी भाजलेली आहे. या ठिकाणी आपण कशी भाजून परतून वगैरे घेतलेली आहे. तर बघू शकते ते 5 ते 10 मिनटं मी याच्यात झाकण ठेवून घेतले. गॅस माझा मीडियमवरती आहे, हाय नाही आहे. तर चला मी तुम्हाला जवळून दाखवते मसाला कसा भाजला गेला आहे ते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाले कसं छान भाजले आणि त्याला कलर देखील कसा छान आला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता तेल वगैरे कसं सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या सगळ्या भाजून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता इथे. तर यामुळे काय होतं ना, भाजी खूप छान होते. तर याच्यानंतर मी या ठिकाणी पनीर लगेच टाकून नाही घ्यायचं. का नाही टाकायचं, जर का आपण पनीर लगेच टाकलं ना या ठिकाणी हलवून हे पनीर पूर्ण असं तुटू शकतं. त्यासाठी आपण पनीर आता लगेच नाही टाकायचं. या ठिकाणी मटार वगैरे बघू शकता तुम्ही, मी छान याच्यामध्ये मिक्स करून घेते. काजू, मटार वगैरे सगळं आता छान हलवून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. कधीही अशा गोष्टी आपण करतो ना स्पेशल तर त्या स्पेशलच परतून घ्यायच्या. हे बघू शकता मी चांगलं परतून घेतले, तर तेल वगैरे कसं सुटले. या भाज्या चांगल्या परतल्या गेल्यामुळेच ॲक्च्युली त्याला चांगलं टेक्स्चर वगैरे आलेलं आहे. त्यात थोडा करून या ठिकाणी राईस तुम्ही ॲड करायचा आहे. मी राईस जरा जास्त बनवला आहे, कारण माझ्या मुलांना शेजवान राईस देखील, फ्राईड राईस असतो ना तो देखील खायचा होता. यासाठी मी राईस जरा जास्त बनवून घेतलेला आहे. आणि बघू शकता मी बिर्याणीसारखा आपला भात जो आहे तो सेपरेट वगैरे असा चाळीमध्ये ठेवून वगैरे असं नाही घेतला. मी लागेल तेवढंच त्याच्यामध्ये पाणी घातलं. तर तुम्ही बघू शकता इथे माझा जो तांदूळ आहे तो सुट्टा झालेला आहे. तर इथे ना तुम्हाला लागेल तेवढीच या ठिकाणी तुम्ही हे टाकून घ्यायचे भात. इथे बघू शकता त्याला कलर वगैरे कसा आलेला आहे तो. त्याच्यावरती जरासं मीठ टाकायचं. आपण मसाल्यामध्ये टाकलंच होतं, पण तरी देखील वरून देखील थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं. आता बघू शकता पनीर तुम्ही वरून टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पनीर आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हे टाकू शकता, कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी पनीर वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे चीज, ते चीज तुम्ही या ठिकाणी ह्याच्यावरती खिसून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार. तुम्ही बघू शकता मी चीज वगैरे खिसून घेते. इथे बघू तुम्हाला जवळून दाखवते कसं छान असं लुक याला आलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर पुन्हा एकदा याचे झाकण ठेवायचं. ते बिर्याणी आहे की नाही, मग बिर्याणीसारखंच आपण ते करणार आहोत. तर चला यावरती मी झाकण ठेवले, त्यानंतर दगड ठेवलं आहे. तरी पण इथे बघू शकता आता, म्हणजे मी हे का करते, कारण जो काही त्याचा स्मेल जे आहे ना तो आतमध्येच राहायला पाहिजे, आतमध्ये पूर्णपणे उतरलं पाहिजे. त्याचे मसाले जे काही आपण बिर्याणी मसाला वापरला आहे तो. तुम्हाला सांगते मी ही बिर्याणी करत असताना इतका छान वास सुटला होता ना त्या मसाल्यांचा सगळ्या, की ते वास वगैरे घेऊनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. इतका छान वास त्या ठिकाणी येत होता. हे देखील तुम्ही 5 ते 10 मिनटं एकदम बारीक गॅसवरती त्याला वाफ वगैरे देऊन घ्यायचे. म्हणजे एकदम बिर्याणीसारखा फील या ठिकाणी येतो. नुसतं फीलच नाही, तर या ठिकाणी खरंच बिर्याणीसारखाच या ठिकाणी वास आलेला आहे. कारण आपल्याकडे भाज्या कमी असतील, पण आपण जेवढं इन्ग्रेडियंट्स यूज केलेलं आहेत तेवढ्यामध्येच आपला हा बिर्याणी म्हणजे म्हणतात ना मटर पनीर चीज बिर्याणी या ठिकाणी खूप छान झाली माझी. या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी.
कशी छान वगैरे झालेली आहे ती बिर्याणी तुम्ही बघू शकता. चला तर मग आता आपण काय करूयात, ही बिर्याणी काढून घेऊयात. आणि कधी पण बिर्याणी तुम्हाला जर का तुम्ही घरगुती करणार असाल ना, तर तुम्ही पूर्णपणे हलवून पण घेऊ शकता. त्यासाठीच मी ॲक्च्युली सगळं हलवून वगैरे व्यवस्थित घेतले, जेणेकरून त्याचे मसाले वगैरे सगळीकडे पसरले जातील. इथे बघू शकता माझा भात कसा सुट्टा वगैरे झालेला आहे. पाणी वगैरे काही सेपरेट त्याचं काढलं नव्हतं. तर ते बघू शकता तुम्ही कसा माझा मसाला वगैरे म्हणजे सगळं कसं मस्त झाले, अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखं. या ठिकाणी मी अगोदर चीज टाकलंच होतं, पण माझ्या मुलांना एक्स्ट्रा चीज हवं होतं, म्हणून मी याच्यामध्ये अजून चीज खेचलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी अजून वरून हे चीज वगैरे टाकत आहे. तर आता हे तुम्ही कशावर खाऊ शकता, तर हे बिर्याणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा तुम्ही पापड लोणचं याच्यावर देखील खाऊ शकता. त्याचबरोबर कोशिंबीर तर अतिशय छान.